आषाढी एकादशी निमित्त उपवासाचं थालीपीठ करूयात। दिवसभराच्या उपवासासाठी पोटभरीचं पण हलकं फुलकं असं काहीतरी हवं असेल तर हे थालीपीठ अगदी उत्तम पर्याय आहे। मुख्य म्हणजे झटकीपट तयार होतं आणि बराच वेळ भूक लागत नाही। सगळ्यात पहिले आलं मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे। इथे हे मी केपराचं राजगिरा पीठ घेतलंय। त्यामध्ये किसून घेतलेला लाल भोपळा आणि कोथिंबीर घालते। कोथिंबीर उपवासाला चालत नसेल तर नका घालू हां। आलं मिरचीचा हा ठेचा घालायचा आहे। मिरची नको असेल तर लाल मिरची पूड वापरली तरीही चालेल। भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चमचाभर तेल घालायचं आहे। तेल घातल्यामुळे ना थालीपीठांना एक थोडासा मऊसूतपणा येतो। हे सगळं असं दाबून दाबून मिसळून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं ना, भोपळा कोथिंबीर यामधील मॉइश्चर रिलीज होतं आणि मग आपल्याला पाण्याचा अगदी योग्य अंदाज येतो। आता लागेल तसं कोमट पाणी घालायचं आहे आणि अगदी भाकरीला मळतो ना तसंच पीठ भिजवून घ्यायचं आहे। राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि फायबर्स असतात, त्यामुळे फक्त उपवासालाच नाही तर केव्हाही राजगिऱ्याचं सेवन करणं हे आपल्या शरीरासाठी चांगलंच असतं। बघा, हे असं मी पीठ मळून घेतलं आहे। अगदी चमचाभर तेल घालायचं आहे आणि सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे। या प्रमाणात मध्यम आकाराची एक 6 थालीपीठं सहज होतात। आता थोडासा तेलाचा हात घेऊन थालीपीठ सगळ्या बाजूनी असं एकसारखं छान थापून घ्यायचं आहे। अगदी झटकीपट हे थालीपीठं तयार होतात आणि मुख्य म्हणजे पौष्टिकही आहेत, त्यामुळे उपवासाच्या दिवशी ही थालीपीठं तुम्ही नक्की करून बघा। यामध्ये मी भोपळा वापरला आहे, पण तुम्ही रताळं किंवा बटाटा देखील किसून वापरू शकता। मस्त असं थालीपीठ थापून तयार झालं आहे। आता भाजून घेऊया। ही थालीपीठं तुपावर भाजून घ्यायची हां। तुपामुळे ही थालीपीठं अगदी खमंग लागतात, त्यामुळे शक्यतो तुपावरच भाजून घ्या हां। एका बाजूने व्यवस्थित असं भाजून झालं की दुसऱ्या बाजूने देखील छान भाजून घ्यायचं आहे। बघा, झटकीपट आपलं थालीपीठ तयार। याच प्रकारे सगळी थालीपीठं करून घ्यायची हां। मस्त अशी खमंग खरपूस थालीपीठं दह्यासोबत किंवा चटणीसोबतही सुरेख लागतात। करून बघा हे अगदी साधंसं असं राजगिऱ्याचं थालीपीठ आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद।